हाय, मी ऐश्वर्या. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज नवरात्रीचा 6वा दिवस देवी कात्यायनी हिचा आणि याचा रंग आहे ग्रे म्हणजेच राखाडी, म्हणजे शांतता, स्थैर्य आणि स्मार्टनेसचं प्रतीक. आजचा रंग ग्रे, तर डिश पण हवी क्लासी आणि एलिगंट. म्हणूनच आज आपण बनवतोय क्रीमी ड्रीमी आणि सुपर हेल्दी अशी मशरूम सूप. चला ते सुरुवात करूयात. आता एका पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेऊयात. मग त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. एकदा लसूण परतला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि पुन्हा छान परतून घ्यायचं. आता हायलाईट म्हणजे आपले मशरूम्स. ते छान चिरून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने धुवून पॅनमध्ये टाकून सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे. मग आता त्यानंतर काजू बदामाचा रिचनेस, ते छान परतून झाले की मग त्यामध्ये टाकायची काळी मिरीची पूड, अगदी हलकासा तिखटपणा येण्यासाठी. मग थोडं पाणी घालून छान उकळून घ्यायचं. मग हे मिश्रण थंड करायला फॅनखाली ठेवून द्यायचं. एकदा का मिश्रण कोमट झालं की मिक्सरमध्ये छान क्रीमी पेस्ट करून घ्यायची. मग आता पुन्हा त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करायचं आणि त्यामध्ये लवंग, दालचिनी आणि चक्रफूल टाकून एक छान फोडणी द्यायची. आता त्या फोडणीमध्ये आपली ही क्रीमी पेस्ट टाकायची आणि नंतर पुन्हा थोडेसे परतलेले मशरूमसुद्धा घालायचे. दाताखाली आले की छान लागतात. आणि मग थोडीशी कॉर्नफ्लोअर स्लरी टाकून सूपला कन्सिस्टन्सी द्यायची. कन्सिस्टन्सी एकदा सेट झाली की छान उकळी काढायची आणि उकळी आली की त्यामध्ये दूध घालायचं आणि बस, आपल्या सूपला मिळतो ना मग एकदम कॅफे स्टाईल फिनिशिंग लुक. आणि शेवटी थोडीसं मीठ घालायचं, थोडीशी चवीपुरती साखर आणि वरून ताजी कोथिंबीर. बस, मग आपलं क्रीमी, क्लासी आणि हेल्दी मशरूम सूप तयार. हा सूप इतका टेस्टी आणि रिच आहे की ग्रे कलर आज खूपच यम्मी दिसतोय. तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चलो देन, सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय अँड हॅपी नवरात्री. आणि सॉरी अ लॉट, आज मला माहिती आहे व्हिडिओ यायला खूप उशीर झाला आहे, पण त्याचं रिझन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. टिल देन बाय.